इकडे प्रोफेसरांनाही झोप लागत नव्हती. कारणही तसेच होतं. एव्हाना त्यांच्याही लक्षात आलं होतं की गुणगुण काय विचार करत आहे. तशी तीही अतिशय सुंदर, गुणी, सत्वधर्णी, गंगेची प्रांजळता, चंद्राची शीतलता असणारी. तिची जिद्द नक्कीच त्यांना आवडली होती. महत्त्वाकांक्षी, जे ठरवलं ते मिळवणारी. एक जीवनसाथी म्हणून अजून काय हवं असतं? शी वॉज जस्ट ब्युटी विथ ब्रेन. घराची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे तिला बऱ्यापैकी गोष्टींची जाणीव होती. मेहनत भरपूर करायची. फर्स्ट इयरला असूनही तिची मॅच्युरिटी एखाद्या गृहिणीप्रमाणे होती. परंतु ज्या विद्यार्थिनीला मी शिकवतो तिच्यासोबत असला प्रकार, हे त्यांच्या तत्वात न बसणारं होतं. पण कितीही नाही म्हटलं तरी अवघ्या 26 वर्षात त्यांनी ही नोकरी, हे पद, ख्याती कमावलेली होती. अजून लग्नाचा विचारही नव्हता. पण कधीतरी कुणाशी तरी करायचंच, मग ही का नको? बाहेर मस्त विजा चमकायला लागल्या आणि पावसांच्या सरींनी या विचारात भर घातली. गरम गरम चहा बनवायची प्रोफेसरांना खूप जास्त आवड होती. त्यांनी गॅस पेटवला, एक पातेले धुवून गॅसवर ठेवले आणि त्यात चहापत्ती, अद्रक आणि मस्तपैकी मलाईदार दूध टाकले. अद्रकीने कडकपणा वाढवला होता. अगदी 3 ते 5 मिनिटात चहा उकळायला लागली. चहाचा सुवास आता सगळ्या घरात पसरला होता. त्यांना गिफ्ट म्हणून मिळालेला गुणगुण कपात तो चहा टाकला. हो, गुणगुण कप. तिने वाढदिवसाला दिलेला कप होता तो. त्या कपात चहा ओतून फ्लॅटमधील आवडीच्या ठिकाणी म्हणजेच खिडकीजवळ येऊन प्रोफेसर उभे राहिले. काचेवरील ओघळणाऱ्या त्या सरी, मस्तपैकी होणारी रिमझिम बरसात प्रोफेसरांना अजून कन्फ्यूज करत होती. तेवढ्यात त्यांनी बघितलं, एक माशी कपात पडली होती. तिला बघून त्यांनी कप लगेच बाजूला ठेवला आणि बाहेर बघू लागले. मूड घालवला म्हणून आज माशीवरती ते रागावले होते आणि तिची त्यांना कीवही वाटत होती. किती मजबूर आहे ही, ठरवून सुद्धा बाहेर पडू शकत नाही. आणि लगेच त्यांच्या डोक्यात ट्यूब पेटली. त्यांना त्यांचंच वाक्य आठवलं. प्रेम तुम्हाला मजबूत बनवत असेल तर ते शस्त्र आहे आणि जर ते तुम्हाला कमकुवत बनवत असेल तर ती कीड. चहा इतका सुंदर असूनही, मूड एवढा भारी असूनही चव न घेता ठेवून द्यावा लागला. कदाचित असंच आपलंही होईल. एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असूनही एक कलंकच आपल्याला सर्वांपासून दूर करेल. तर मग ठरवलं, उद्या तिला समजावून सांगायचं आणि एक गोड स्वप्न म्हणून हे सगळं विसरून जायचं. आताशी कुठे जरा हलकं वाटायला लागलं आणि विचार करता करता सोफ्यावर त्यांना कधी झोप लागली कळलंच नाही. संध्याकाळचे 5 वाजले होते. फक्त एकच तास बाकी होता. 6 वाजायला. कोकण किनारा हॉटेल मध्ये भेटायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे नेहमी 10 मिनिटात तयार होणारी गुणगुण आज मात्र 1 तास लागला तरी एकाच प्रश्नावर होती. नक्की चांगला दिसेल ना हा ड्रेस? त्यांना आवडेल ना? सांग ना ज्योती, प्लीज. अगं हो. तसंही तुम्ही कुठे सजावटीला बघणार आहात? तुम्ही तर मनाचे शृंगारवाले लोक. असं म्हणत ज्योतीने टोमणा मारला. ए नाही हं, तसं काही नाही बरं. सोड प्लीज, सांग ना, चांगला वाटेल ना? त्यांना आवडेल ना हा ड्रेस? असं म्हणून 10वा ड्रेस तिने बदलला. हे ओळखून ज्योतीने तिला वेळेची जाणीव करून दिली. 5:45 झालेले. ह्या क्षणाची तू कालपासून वाट पाहत आहेस आणि आता त्यांना उगाच का तरसवणार आहेस? अरे देवा, खरंच की. असं म्हणत घाईघाईने मी घरातून निघाले आणि त्यांना अर्ध्या रस्त्यावर गेल्यावर कॉल केला. त्यांनी उचलला. हो, मी पोहोचतोच आहे, रस्त्यात आहे, आलोच. असं म्हणत त्यांनी बाय न म्हणताच कॉल कट केला. मी 6:30ला हॉटेलमध्ये पोहोचले होते. हॉटेलचं नाव कोकण किनारा. तिथे कोकणचा फील होता. थंडगार वारा, आजूबाजूला हिरवागार वातावरण. मस्त लॉनवरती फिरले. काय बोलायचे याची रंगीत तालीमही झाली होती. पण आता मात्र असह्य झालं होतं. 2 कॉल केले तरी काहीच उत्तर मिळत नव्हते. आता 7:10 झाले होते तरी त्यांचा रिप्लाय नाही. हे बघून मी अजूनच अधीर झाले आणि रागही येत होता. यायचंच नव्हतं तर मग मला तरी हो कशाला म्हणायचं? आधीच नाही म्हणायचं ना. विनाकारण माझ्यासारख्या एकट्या मुलीला असं सोडून कुठे गेलेत का कुणास ठाऊक? हे शोभतं का यांच्यासारख्या जबाबदार माणसाला? 7:15 झाले आणि अचानक मिले हो तुम हमको त्यांच्यासाठी लावलेली खास रिंगटोन वाजली आणि त्यांचाच कॉल होता. अल्लड आवाजात बोलले, हॅलो.
परंतु तिकडून एका अनोळखी व्यक्तीचा आवाज होता. कोण आहेत माहीत नाही, परंतु या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि कॉल लिस्टमध्ये तुमचा नंबर मिळाला आहे. खूप जास्त रक्तवात आहे, त्यामुळे कोणीही जवळ यायला तयार नाही. लवकरात लवकर आलात तर बरं राहील. काय होतंय हे कळायच्या आतच देवाने बुद्धी दिली. मी ज्योतीला सांगितलं आणि सगळ्यांना बोलवून घेतलं. रस्त्याने एकटीच पळत होते. कुणाचीही पर्वा न करता बिनधास्त पळत होते. 5 मिनिटेसुद्धा एक काळ असल्यासारखं वाटत होतं. तिथे पोहोचले आणि त्यांना पाहिले. आता मात्र माझी शुद्ध हरपली आणि काय होतं हे कळण्याच्या आतच मी मूर्छित होऊन धाडकन जमिनीवर कोसळली. जाग आली तेव्हा मी एका रंगहीन भिंती असणाऱ्या हॉस्पिटलच्या बेडवर होते. माझ्या बाजूला ज्योती बसलेली होती. तिला अपेक्षित प्रश्न मी नजरेनेच विचारला होता. तिने देखील एकही शब्द न बोलता तिच्या डोळ्यांतील आसवांनीच मला उत्तर दिले आणि तशी मी गारठले. माझ्या आनंदाचे आणि जगण्याचे कारणच हरवले होते. हृदयातील प्रोफेसर आता अस्तित्वात नव्हते. तेही माझ्यामुळेच. ना मी त्यांना कॉल केला असता, ना त्यांनी उचलला असता, ना हे सगळं घडलं असतं. याला मीच सर्वस्वी जबाबदार आहे. पण हे माझ्यासोबतच का? देवा, मला कधीच हवं ते दिलं नाहीस. एवढे रे का माझ्याशी दुश्मनी? आता गुणगुणायची, परंतु ते सर्व विहर गीते. वेदना, दुःख, लाचारी, अगदी नकारात्मक गुणगुणायची. तिचं लिखाण देखील बदललं होतं. काळ बदलला, वेळ बदलली, नियतीने सारे खेळ बदलले, निसर्गहत्ता रुस्तूही बदलली. माझीच कामं केली उपेक्षा, आयुष्यभराची दिली प्रतीक्षा. मरण येत नाही म्हणून जगायचं असतं ठरवून ती दिवस काढत होती. ती अचानक 15 दिवसांनी प्रोफेसर तिला स्वप्नात भेटले. हसत हसत ते बोलत होते. गुणगुण, ऐकून घे. शरीरावरती बंधनं फार असतात, म्हणूनच कदाचित मी तुझा अस्वीकार केलाही असता. परंतु मी तुझं हृदय तोडावे हे नीतीला देखील मान्य नसावं आणि म्हणूनच तर हे सगळं घडलं. एक सांगू, मी जरी नसलो ना तरी तुझ्या हृदयात छोटीशी जागा माझ्यासाठी असू दे. अचानक मला जाग आली. एक नवी पहाट झाली होती माझ्या जीवनातली. आता माझे शब्दही बदलले होते. येईल परत जीवनी मग तो ओढ मनी ती मनी लागते. हळूच हसते स्वप्नी मग मी स्वप्नातही अलगद जपते. स्वप्नी मजला रोज दिसे तो, गाली अगदी हळूच हसे तो. आणि शेवटी मी ज्योतीला भेटून सगळं सांगितल्यावर ती बोलली, गुणगुण बघ ना, हृदयातील प्रोफेसर हृदयातच झाले ना. धन्यवाद. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.